अमेरिकेतल्या युटा राज्यातल्या कॅनियन लँड्स ह्या नॅशनल पार्कला आलो आहे. तुम्ही जर मागे बघाल तर कॅनियन्स म्हणजे घळई. बेसिकली पाण्याने नदीने जेव्हा जमीन खणून ती जी खोल खड्डा तयार करते ती आहे कॅनियन. तर ही कॅनियन लँड्स म्हणजे काय, तर कम्प्लीट ह्या प्रदेशामध्ये अनेक नद्यांचे प्रवाह आहेत छोटे छोटे, आणि त्यांनी ही जमीन अक्षरशः पोखरून काढले. आणि म्हणजे खूप जास्ती प्रमाणात संख्या कॅनियन्स खूप जास्ती प्रमाणात आहेत. आणि हे इझिली इथं काय झालं, हे आपल्या सह्याद्रीत किंवा आपल्या भारतामध्ये फारसं बघायला मिळत नाही, डेक्कन वगैरे प्लॅटूवर. त्याचं रिझन असं आहे की हा जो रॉक आहे, हा रॉक तुम्ही बघा, हा सगळा रेड रॉक तुम्हाला दिसतोय. सो बेसिकली इट्स अ सेडिमेंटरी रॉक. म्हणजे काय, डिपॉझिट्स असे एकावर एक मातीचे बारीक बारीक कण जमून त्याच्यावर जे प्रेशर जमतं, वरच्या लेअर्सचं प्रेशर खाली होतं आणि खालच्या दगडासारखे घट्ट बनतात. आणि नंतर काय झालं, दोन टेक्टॉनिक प्लेट एकमेकांना धडकल्या. त्याच्यामध्ये एक टेक्टॉनिक प्लेट जी डेन्सिटी वाईज जास्ती होती ती त्या प्लेटच्या खाली गेली आणि ही प्लेट अशी वर आली. 2,500 ते 3,000 मीटर्स उंचीवर आपण आत्ता आहोत. आणि ह्या दगडाचं तुम्हाला सांगतो मी की इतकं इझिली नद्यांनी कार्व कसं केलं. तर मी जस्ट एक खडा घेतलाय, हा इथलाच आहे, ह्या दगडाचाच इथला तोडलाय. आणि मी हा जस्ट घासतो आता इथे या दगडावरती. आणि त्याचं काय होतं बघा, तो अक्षरशः खडूसारखा तो कम्प्लीट, आपण फळ्यावर खडू घासून कसं माती होते त्याची भुसा होतो तसं ते झालेलं आहे. एवढं इझिली हा दगड झिजतोय. त्याच्यामुळे इमॅजिन करा की लाखो वर्षांमध्ये जेव्हा नद्या जोरात प्रवाह ते पाण्याचे वाहत आहेत, तेव्हा ते सगळी ही माती त्यांच्याबरोबर घेऊन खोल खणून ह्या गळ्या तयार करतायत. कॅनियन लँड्स नॅशनल पार्क, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस आय हॅव एव्हर बीन.